नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. सियाराम्स लिनन रेमंड असे ब्रँडेड कपडे मिळण्याचे एकमेव दुकान म्हणजे कापसे कापड होलसेल मार्केट. आपल्या दसूरपाटी येथे शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर घेऊन येत आहेत अनेक व्हरायटीच्या साड्या, चिल्ड्रन वेअर, सर्व A to Z रेडीमेड कपडे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत संपूर्ण कुटुंबाची खरेदी आता एकाच छताखाली. कापसे कापड होलसेल मार्केट, शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर, दसूरपाटी. प्रोप्रायटर महेश भारत कापसे. मोबाईल नंबर 96 65 99 35 15. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते आणि ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम बंगला निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील अनेक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारत माता की जय. भारत माता की जय. रामभाऊ सातपुते, तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. यामध्ये गोविंद सोपान माळी, गोपाळ सोपान माळी, सुभाष केरबा जाधव, किसन निवृत्ती जाधव, संतोष निवृत्ती जाधव, सदाशिव बापू माळी, सतीश निवृत्ती जाधव, पोपट श्रीपती काळभोर, मोतीराम मारुती पवार, विवेकानंद गोविंद माळी, मनोज दत्तू माळी, महेश दत्तू माळी, निलेश गोपाळ माळी, नवनाथ गोपाळ माळी, ज्ञानेश्वर हरिबा मगर, तानाजी औदुंबर मोरे, किरण राजेंद्र जाधव, स्वप्नील लक्ष्मण जाधव, सुशांत लक्ष्मण जाधव, उमेश बापू जाधव, प्रसाद सुरवसे आदींचा जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहिते, पिलीव शहराध्यक्ष प्रमोद भैस उपस्थित होते. लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या विकास कामांवर प्रेरित होऊन कुसमोड गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या समस्या सुटाव्यात व विकास कामे व्हावीत यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला आहे. आज जे पक्षप्रवेश केला हे नेमकं कशासाठी केलेलं आहे? आपल्याला चालू काय झालं, आपल्या रस्त्याची अडचण आहे. 40 वर्ष झालं आपल्या इकडं विकास नावाची कुसमोडला काय नाव नाही. आता राम सातपुते साहेबांचं आपण काम बघितलंय सगळीकडे, कारण शाखा वगैरे बघतोय आपण आणि साहेबांचं काम बोलतंय म्हणून एवढं सगळं चाललंय. पण आम्ही पण निर्णय घेतला आहे आता इथून सोबत रामभाऊ साहेबांसोबत आपण राहायचं आणि आपल्याला त्यांनी रस्त्याचा शब्द दिला आहे.